दोस्तों, मार्च के आखिरी सप्ताह से इस साल का कछुआ फेस्टिवल शुरू हुआ है। ये मई तक चलता रहेगा। वैसे तो 23 मई को पूरी दुनिया में कछुआ दिन मनाते हैं। कछुआ दिवस मनाने की शुरुआत साल 1990 से हुई। दरअसल कछुओं की अलग अलग प्रजातियों को बचाने के मकसद से एक गैर लाभकारी संस्था अमेरिकन टॉर्टवाइज रेस्क्यू की स्थापना की गई। इस संस्था का मुख्य उद्देश्य विश्व भर के कछुओं को संरक्षण देने के मकसद से कि कछुए दुनिया में रैप्टाइल ग्रुप के सबसे पुराने जानवरों में से एक हैं। ये सांपों और मगरमच्छों की तुलना में भी बहुत पुराने हैं। ये जीव डायनासोर से पहले के हैं, जो 250 मिलियन वर्ष पहले विकसित हुए थे। दुनिया में 300 प्रकार के कछुए हैं, जिनमें से 129 लुप्तप्राय हैं। दुनिया में सबसे ज़्यादा साल तक जीवित रहने वाले कछुए का नाम हानाको कछुआ था, जो लगभग 226 साल तक जीवित रहा। 17 जुलाई 1977 में इसकी मौत हो गई थी। दोस्तों, अपने भारत देश में उत्तर प्रदेश, उड़ीसा, असम, महाराष्ट्र से लेके केरल तक के समुद्री तटों पर काफ़ी जगह पे कछुओं को संरक्षित किया जाता है। खास तौर पे महाराष्ट्र में विलास गांव का कछुआ फेस्टिवल प्रसिद्ध है। लेकिन दोस्तों, ऐसे बहुत लोग हैं जिन्हें सृष्टि के बारे में प्यार अपनापन होता है। वो बिना स्वार्थ के पशु पक्षियों को संरक्षित करने का कार्य करते रहते हैं। उनमें से ही एक हमें वेंगुर्ला के टाक गांव के नज़दीक सागर तीर्थ किनारे श्री गजानन तांडेल जी से मुलाकात हुई। ये पिछले 12 सालों से यहाँ कछुओं को संरक्षित कर रहे हैं। इनसे हमें काफ़ी जानकारी मिली। दोस्तों, गजानन जी का बचपन से लेके आज तक का अनुभव सुनने जैसा है। वीडियो की साउंड क्वालिटी थोड़ी पुअर है, लेकिन ज़रूर सुनना कैसे कैसे लोग होते हैं दुनिया में। पहिले कसं असे पक्षी लहान असताना अंडी पक्ष्यांची भेटली तर घरी वरून ठेवायचो. मग ती पिल्लं किती दिवसांनी येणार. नाहीतर पिल्लांचं कसं कोण ना कोण असे कावळे वगैरे खायचे ना, आणि ती आमचे झाड होते तिकडे, ते पडायचे. म्हणून मला अशी आवड लागली की असे काहीतरी असतात ते बघायचं, किती दिवसांनी येतात, किती दिवस जाणार पिल्लांना, अशी ती आवड लागली. आणि पहिले चिमणे वगैरे असे घरटे असतात पडले ना की घेऊन जायचो घरी, आणि ते लावून ठेवायचं घरट्यासारखं, आणि त्याला ऊट कशी पाहिजे तर त्याच्यामध्ये गवत टाकणं असं मी ठेवायचं. सपोर्ट करायलाच पाहिजे. आता कुत्रे आहेत, कोले आहेत, बरोबर ना, ते खाणार नाही. या समुद्रात सिंगल जर जाळं लावत असतील तर तुम्ही लावू नका, काय फायदाच नाही ना. बरोबर. आणि जे घरटे तुम्ही म्हणजे घेऊन जातात इकडसून, म्हणजे कासवाचे जे घरटे घेऊन जातात पैशासाठी काही लोक करतात, त्याचा काही फायदा नाही, करू नये. तर एवढं तुम्हाला करायला झेपत नाही तर ते करूच नाही. बरोबर बरोबर ना. कशाला ती अंडी आणायची आणि कुत्र्याला खावायची ती, असं विषय. किती वर्षांनी दिवसांनी येतात, वर्षांनी परत? यांना आता नाही म्हटलं त्यांना 10 वर्ष तरी होणार मोठे व्हायला. बापरे, 10 वर्ष तरी होणार. 10 वर्ष नंतर येणार ते. एखादं कासव त्यांनी गेल्या वर्षी अंडी टाकली असेल तर ते परत ह्या वर्षी पण इथे येऊन अंडी टाकायची शक्यता असते. हो हो. हां, आणि ते असं किती वेळा रिपीट करत असेल एखादा कासव, काय अंदाज तुम्हाला? एक कासव तसे जर जानेवारी महिन्यात जर अंडी टाकली त्यांनी, तर दुसऱ्या टायमाला पण अंडी घालायला येते. 2 टायमाला अंडी घालते. म्हणजे वर्षात 2दा घालते? नाही, एका स्पीडमध्ये 2दा घालते. अच्छा. जर जानेवारी पहिल्याच तारीखला 1-2 तारीखला जर कासव आली आणि त्यांनी अंडी घातली तर परत ती अंडी देते. परत अंडी घालायला देते. किती दिवसांनी येते ती साधारण ती अंडी आता जायला त्याला कमी 3 महिने असे होतात. 3 महिने ते जानेवारीपासून 3 महिने परत होतात ना. मग ते ह्या महिन्यामध्ये ते कासव परत चढतात अंडी घालायला. पण ते अंडी कमी असतात. पहिली जानेवारीचे महिन्यात अगोदर जो हे झालेला असतो ना, त्याची अंडी 110, 120, 130 अशी अंडी असतात. असं आहे. खूप जास्त आहे. ती चढणार, खड्डा पण मारणार, आणि त्या ठिकाणी कसं की आपली आता डिलिव्हरी होणार नाही, अंडी घालायला काही झेपणार नाही, आणि आजचा उद्याचा एक दिवस आहे, मग ती निघून जाते. दुसऱ्या दिवशी परत चढते आणि त्या दिवशी अंडी घालते आणि निघून जाते. ती घालायलाच येतात परत मोठे झाल्यावर इकडे अंडी घालायची. अंडी म्हणजे कशी, ती समुद्रात चालतच असतात. जेव्हा जास्त हवा चालली ना ती जास्त चढतात. नाही तर नॉर्मल म्हणजे आम्ही जेवढी मेहनत केली कासवांना सोडली, नॉर्मल समुद्र असतो ना, तेव्हा जे कासव चढतात तेव्हा आम्हाला कळतं की कासवाची उत्पत्ती जास्त झाली. आणि हवा चालू असते ना आणि ती कासव येतात ना, ती कासव चढतात, ती अलग अलग गावामध्ये जात असतात. वेंगुर्ल्याला, ह्याला, मालवणला, हे त्यांचं ठिकाण असं जायचं. पण ती हवा चालल्यामुळे कसं त्यांच्या पोटात 7 किलोचं वजन असतं, 6 किलोचं वजन अंड्याचं, ते हलतं अंडी.
हल्ल्यामुळे कसं त्यांना प्रॉब्लेम होतो की आता मला झपणार नाही, आता वरती जायलाच पाहिजे कुठेतरी किनाऱ्याला आणि तिथे अंडी घालायलाच पाहिजे असं त्यांचं आहे. आता आज पण पडू शकतात ते रात्री, पण हवा जास्त आहे त्यांच्या पोटात, ते हलणारच अंडी असं आहे. आम्ही कसं गाडीमध्ये बसलो तर हलतो असं, म्हणजे पाणी आहे, शांत समुद्र असलं ना तर हलत नाही, म्हणजे त्यांचे दिवस जास्त होतात, म्हणजे कसं डिलेव्हरीला जास्त दिवस होतात. बरोबर. आणि हल्ल्यामुळे कसं थोडीशी लहान पण अंडी असतात, कारण त्यांना ह्यात नसतं, कारण पोटामध्ये पूर्ण हलतच ना, होय. हल्ल्यामुळे ते किनाऱ्याला अंडी घालतात. मग आता तुम्ही पहिले कसे 10 भेटायचे, नंतर 15 झाले, त्याच्यानंतर 20 झाले, 25 झाले, आता कसे घरटे वाढत गेले. म्हणजे मला कसे आता ॲक्च्युली मला 55 भेटले होते, 15 पिल्लं निघून गेली, निघून सोडली म्हणजे. आता 40 घरटे आहेत, म्हणजे 40 घरटेची पिल्लं राहिली असं, म्हणजे 6000 ह्या होती माझ्याकडे, अंडी होती 6000, ते आता ही आता 5000 अंडी राहिली आहेत. आता ह्याच्यात अंडी किती आहे? त्याच्यात आता 5000 अंडी आहेत. 5000 अंडी आहे शिल्लक. एवढ्या भागात. 5000. मग आता ही किती दिवसांनी येणार असं? आता ही 2-2 दिवसांनी पिल्लं येणार किंवा 1-1 दिवसांनी येतात. तर जसं हवामान आहे ना तसं तसं ती पिल्ला येतात, कारण हवामानावरच आहे. मध्ये थंडी पडते, थंडी पडल्यावर तसे 45 दिवस पण लागतात, 55 दिवस पण जातात, 60 दिवस पण जातात. मला समजतं कसं बाहेर आपोआप येतात तेव्हा हा, जो खड्डा असतो ना तो खाली जातो, खाली होतो. मला कळतं की हे 4 दिवसात ती पिल्लं येणार, तो 3 दिवसात येणार. जास्त प्रमाणात खड्डा खाली खाली गेला ना की ती माती वाळू असते ना वरती लावलेली, ती खाली खाली जाते. त्यामुळे नंतर कळतं, मग टोपली लावून ठेवतो आपण. टोपली कधी केलं तेवढं हे सगळं? स्टडी करा, जन्म तिथे झाला, इथेच आम्हाला माहिती आहे ना त्यांचं पूर्ण. कोणी शिकवलं किंवा कुठली नाही, नाही. संस्था आहे तुमच्या मागे काय? पहिलं कशी आवड होती म्हणून तुम्ही करत होता. हां, ती आवड आहे. आणि नाहीतर पहिलं कसं आमच्या वडिलांचं वगैरे माशांचा धंदा आहे ना, स्वतःचा धंदा आहे. ती कासव चढायची, ख्रिश्चन लोक वगैरे खायचे, ते आम्हाला म्हणजे बरं दिसत नाही. बरोबर. ते कसं कासवांना कसं पालवतत्व नाही, ती अंडी खाणं बरोबर नाही, कारण कसं ते समुद्रात राहतात, जो ह्या आहे ना समुद्राची घाण वगैरे असते, म्हणजे झाडं वगैरे असतात, ती कटिंग करून ते खातात वगैरे, घटपणा पण ते हे होतात ना ते पण खातात. असं ते कासवाचे तर भरपूर हे आहे बघायला, म्हणजे कसं त्यांना पण आवडतं बघायला कासवाची पिल्लं कशी असतात. आता तुम्ही उद्या त्यांना ओरडतात, हा आवाज कोणालाच माहीत नाही. ऐकू येतो? हा, ऐकू येतो. म्हणजे मी आता रात्री जो असतो ना तिथे, तेव्हा ते मी पूर्ण त्यांचा आवाज ऐकतो, ती मोठ्याने ओरडतात, म्हणजे समुद्रात जायचं आहे, मला समुद्रात जायचं आहे, असा आवाज आहे ना, सुंदर, ते ऐकण्यासारखे आहे आवाज, मस्त. दोस्तों, अपना तन मन धन सृष्टि को बचाने लगे हैं, ऐसे ही लोगों की वजह से अभी तक दुनिया की सृष्टि थोड़ी बहुत बची है। दुनिया की सृष्टि आगे कैसे रह पाती है, ये सब अमेरिकन प्रेसिडेंट ट्रंप के ऊपर निर्भर है, क्योंकि अभी भी 1 महीने होने के बाद भी युद्ध शुरू ही है और बची हुई सृष्टि को हम नष्ट करने पे तुले हैं। अभी आप ही सोचो, आगे न जाने क्या होगा। दोस्तों, अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया हो तो याद से एक ही बार कीजिए और हमेशा लाइक शेयर कमेंट करना ना भूलें। इससे हमें नए नए वीडियो बनाने में स्फूर्ति मिलती है। धन्यवाद।